नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी असे आला. या काव्यपंक्ती आपल्याला परिचित असतील. यातल्या मोगरा या विषयावरती आपल्यालाच चर्चा करायची आहे. आपला विषय आहे आदिवासींच्या विकासासाठी बायफ मित्र संस्थेचे मॉडेल मोगरा लागवड. आणि चर्चेत सहभागी होत आहेत श्री कैलास आंधळे, सहयोगी कार्यक्रम विषय तज्ञ, बायफ नाशिक येथून आलेत. आणि त्यांच्यासोबत आहेत श्री बाबूराव लहारे, विक्रमगड, जिल्हा पालघर येथून आलेत. दोघांचंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. कैलासजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, बायफ मित्र म्हणजे काय? बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन ही ग्रामीण विकासासाठी काम करणारी पुणे स्थित संस्था आहे. भारतभर ही संस्था 14 राज्यांमध्ये काम करते. 14 राज्यांमध्ये संस्था 14 राज्यांमध्ये काम करते. महाराष्ट्रामध्ये मित्र या नावाने काम करते. मित्र म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज. अरे वा. नाशिक स्थित त्याचं मुख्य कार्यालय आहे आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील 26 जिल्ह्यांमध्ये संस्था आज कार्यरत आहे. फुल शेती करायची संकल्पना मुळात कशी काय सुचली? ठाणे जिल्ह्यामध्ये 1993 पासून आपण काम करतोय. 2004 मध्ये जन उत्कर्ष हा जो महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास अंतर्गत आपल्याला एक कार्यक्रम आपण सुरू केला. त्यामध्ये वाडी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये फुलशेतीचा आपण अंतर्भाव केला. मुख्यतः जर आपण पाहिलं ठाणे जिल्हा किंवा पालघर जो जिल्हा आहे, आता नवीन जो जिल्हा झाला पालघर जो होतोय, तर त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पावसाळ्यात जास्त आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी नाही, पूर्ण ग्रामीण भाग आहे, उजाड माळ रान आहे. अशा याच्यामध्ये जी तिथील शेतकरी आहे, मुख्यतः आदिवासी शेतकरी आहे त्या भागामध्ये. तर हे आदिवासी शेतकऱ्यांचं मुख्य पीक आहे भात, नागली, नाचणी, वरई ही एकच हंगामामधली होणारी पीक आहे पावसाळ्यामध्ये. त्यानंतर ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय हा मुख्य प्रश्न पडतो. तो रोजीरोटीसाठी, जीवनासाठी ही लोक स्थलांतर करतात. ह्या लोकांसाठी वर्षभर पीक देणारं, वर्षभर उत्पादन देणारं अशा पिकाची गरज होती. मग या असं पीक कोणतं घेता येईल की ज्याचं बीज भांडवल कमी आहे, जे या शेतकऱ्यांना नियमितपणे उत्पादन देईल. दूध धंद्यासारखं, दूध जसं ज्या पद्धतीने रोजचं उत्पादन मिळतं त्या पद्धतीने असं काय करता येईल याच्यावर मित्र संस्थेने विचार केला आणि फुल शेतीची संकल्पना पुढे आली. तुम्ही फुल शेतीचा आता उल्लेख केलात म्हणून विचारतो की फुल शेती म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काही प्रकार आहेत का? किती प्रकार असतात? फुल शेती म्हणजे आता फुलशेतीचा जर आपण या ठिकाणी जर अर्थ पाहिला तर फुलांची लागवड, पण ज्याचा मुख्य उद्देश जो असणार आहे तो उत्पादन किंवा अर्थार्जन. ती फुलं विकून त्यातून पैसे मिळाले पाहिजे हा जे मुख्य उद्देश ठेवून जर फुल पिकांची जर शेती आपण केली तर त्याला आपल्याला फुलशेती आपण त्याला म्हणतो. आणि यातले जर प्रकार जर आपण पाहिले तर मुख्यतः 2 प्रकार यामध्ये आहेत. एक पहिला जो प्रकार आहे बहुवार्षिक फुलशेती, की ज्याच्यामध्ये गुलाब, मोगरा, निशिगंध, जरबेरा, कार्नेशियम इतर फुलं येतात. एका वर्षापेक्षा जास्त ज्यांचं उत्पादन मिळत राहतं अशी जी फुलं आहेत त्यांना आपण बहुवार्षिक फुलं म्हणतो. आणि हंगामी फुलपिकं, झेंडू, शेवंती, एस्टर की एका हंगामापुरती मर्यादित असतात. 6 महिन्याचा त्यांचा कालावधी. तर ही मुख्यतः 2 त्याची प्रकार झाले. आदिवासींच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी खरं तर आपण हे राबवतोय. आपल्यासोबत बाबूरावजी आहेत. बाबूरावजी, माझा प्रश्न असा आहे की ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यापूर्वी तुमची परिस्थिती काय होती आणि आता सद्यस्थिती काय आहे? उत्पन्नाचं काय साधन होतं तुमच्याकडे आणि आता काय आहे? सर, आमच्याकडे पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की त्याच्यावरती फक्त एक पीक आम्हाला मिळतंय, भाताचं पीक आम्ही घेतोय. प्रामुख्याने भात. त्याच्यानंतर आम्हाला रोजगाराची कुठलीही संधी नसते. अशा वेळेस आमच्याकडे बायफ मित्राचा एक जनोत्कर्षाचा कार्यक्रम आला. त्याच्यामध्ये वाडी प्रकल्प हा 2004 मध्ये आमच्याकडे राबवला गेला. परंतु वाडी जेव्हा आम्ही लावली त्याच्यामध्ये एक अशी संकल्पना पुढे कैलास आंधळे सरांनी आमच्या पुढे आणली की वाडीपासून तुम्हाला जे उत्पन्न मिळणार आहे हे 4 ते 5 वर्षांनी मिळणार आहे. जर समजा उत्पन्न आपल्याला लवकर पाहिजे असेल तर मग आपण फुलशेतीकडे वळायला पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला. आणि आम्ही प्रत्येक लागवडी अगोदर 3 ते 4 महिने मिटिंगी घेतल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही निश्चित केलं का आपल्याला पुढे फुलशेतीकडे वळायचं आहे. फुलशेतीकडे वळायचं तुम्ही म्हणतात, तुम्ही फुलशेतीकडे वळलात आणि मोगरा तुम्ही निवडलात, बरोबर? मोगरा लावलात. आधी किती झाडं होती आणि आता किती उत्पादन आहे? आता किती झाडं आहेत? सुरुवातीला माझ्याकडे 2005 मध्ये 200 झाडं होती. आत्ताच्या घडीला माझ्याकडे 900 झाडं आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका फरक पडला?
हो सर. 200 झाडं जेव्हा लावली त्याच्यापासून मला 6 महिन्यामध्ये उत्पन्न मिळालं आणि त्याच्यानंतर मला त्याच्यापासून फायदा वाटायला लागला आणि मी झाडं टप्प्याटप्प्याने वाढवायला सुरुवात केली. अशा पद्धतीने मी माझ्याकडे झाडं वाढवलेली आहेत. आदिवासी दुर्गम भागामध्ये आपण हा संपूर्ण उपक्रम राबवतो. कैलासजी, मला सांगा काय काय अडचणी आल्या? बरोबर आहे. मुख्य प्रश्न तुम्ही विचारलात की हा कार्यक्रम ज्यावेळेस आम्ही सुरू केला, आदिवासी भाग होता, पाऊसमान जास्त आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी आहे, शेतकऱ्याची मानसिकता पाहिली तर एका पिकापुरतं काम करायचं आणि नंतर स्थलांतरित व्हायचं. तर मानसिकता हा जो एक प्रश्न आहे सर्वात मोठा, ती मानसिकता बदलणं. एकदा जर त्या शेतकऱ्याला पटलं की आपल्याला असं पीक मिळतं की जे आपल्याला बहुवार्षिक किंवा नियमितपणे उत्पादन देतं, तर याच्यावरती आम्ही भर दिला की शेतकऱ्याबरोबर चर्चा करणं, मिटिंगा करणं, नियमितपणे बैठका घेणं आणि त्याला या गोष्टीवरती त्याला भर दिला की पटवलं म्हणजे भर दिला की आपल्याला जर नियमित उत्पन्न जर पाहिजे असेल तर आपल्याला अशा प्रकारची शेती करायला पाहिजे. पारंपरिक तर शेती एक भाग झाला, परंतु पारंपरिक शेतीबरोबर सुधारित शेती आपल्याला करायची की ज्याचं बीज भांडवल कमी असणार आहे, परंतु आपल्याला रोजचं उत्पादन त्यामध्ये मिळणार आहे. मग त्यामध्ये आम्ही मोगरा पिकाची त्यामध्ये निवड केली. आपण ज्या फुल शेतीबद्दल आता चर्चा करतो आहोत, बायफ मित्राचं फुल शेती मॉडेल म्हणजे नेमकं काय आहे हे जरा सविस्तर आम्हाला सांगा. बायफ मित्राचं फुलशेती मॉडेलला आपण नॅनो फुलशेती मॉडेल म्हणू शकतो. नॅनो या अर्थाने की छोटा आहे. आता आदिवासी शेतकऱ्यासाठी आपण जो मुख्य फोकस आहे त्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांकडे जर मुख्य पाहिलं तर शेत जमिनी कमी आहेत. ज्या जमिनी आहेत ते उजाड आहेत, माळरान आहे त्याच्यामध्ये. तर 5 गुंठ्यामध्ये 200 मोगऱ्याची झाडं त्यामध्ये आपण लावतो की ज्यामध्ये मोगऱ्याची अरेबियन नाईट्स ही जी बेंगलोरी ही जी जात आपण त्यामध्ये लावतो की एकदा लावल्यानंतर 6 महिन्यानंतर उत्पादनाला सुरुवात होते. 6 महिन्याला उत्पादन सुरुवात होते. 5 बाय 5 फुटावरती त्याची आपण लागवड करतो आणि रोजची त्या शेतकऱ्याला 750 ते 800 ग्रॅम फुलं 5 गुंठ्यातून मिळतात. 200 मोगऱ्याच्या झाडातून मिळतात. हा जर आपण वार्षिक जर विचार जर आपण केला तर त्या शेतकऱ्याला 224 किलो फुलं मिळतात. आणि मागच्या वर्षीचा जरी आपण सरासरी जर आपण पाहिलं दादर मार्केटचा विचार केला तर आम्हाला 180 रुपये किलोचा दर या ठिकाणी मिळालेला आहे. मागच्या वर्षी 180 रुपये किलोचा सरासरीचा दर म्हणजे कमी मिळाला आणि जादाचा पण त्या ठिकाणी मिळालेला आहे. सरासरी 180चा जर आपण विचार केला तर त्या शेतकऱ्याला साधारण 42,000 रुपये एका वर्षाला मिळतात. म्हणजे 5 गुंठ्याची शेती करून 40,000पेक्षा जास्तीचं उत्पादन त्या शेतकऱ्याला आपल्या गावामध्ये घरामध्ये घरची शेती करून मिळते. त्याला बाहेर कामाला जायची किंवा स्थलांतर करण्याची गरज पडणार. जो संस्थेचा मुख्य उद्देश आहे की ग्रामीण विकास करत असताना त्या शेतकऱ्याने आपल्या गावामध्ये राहिला पाहिजे आणि गावामध्ये राहून आपला विकास केला पाहिजे. तर या दृष्टीने या मॉडेलचं महत्त्व आहे. माझा बाबूरावजींना प्रश्न आहे की उत्पन्न जे आहे, आधीचं उत्पन्न तुम्हाला जे मिळत होतं आणि आता जे उत्पन्न तुम्हाला मिळतं ह्यात किती साधारण फरक आहे? सुरुवातीला आम्ही जेव्हा बाहेर रोजगारासाठी जायचो, फक्त एक सीझन पुरती आमची शेती असायची. त्याच्यानंतर आम्हाला रोजगारासाठी बाहेर जावं लागत होतं. बाहेर गेल्यानंतर आपल्याला 50 ते 60 रुपये मिळत होते. तोही रोजगार आपल्याला कंटिन्यू मिळेल असं काय नाही, कधीतरी काम मिळत होतं. पण तेव्हाचा जर आपण एक अंदाज केला, माझं उदाहरण सांगतो की मी तेव्हा एक रोजंदारीने असं फॉरेस्ट डिपार्टमेंटला काम करत होतो. तेव्हा मला महिना 850 रुपये मिळत होता. परंतु मी पुढे मोगऱ्याकडे वळलो, माझी शेती मोगऱ्याची झाडं वाढवली आणि त्याच्यातून मला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं की जेव्हा मला महिना 900 रुपये मिळत होता, परंतु मी जेव्हा मोगरा केला त्या मोगऱ्यापासून मला आता उत्पन्न एवढं चांगलं मिळायला लागलं अधिक पटीने तुम्हाला की जे महिन्याला उत्पन्न मिळत होतं ते आज मला कधी कधी दिवसाला 900 रुपये मिळतात. अशा पद्धतीने माझी प्रगती झालेली आहे. खरंच मोगरा जर लावला नसता तर आम्हाला त्या शेतीवरती आमच्या कुटुंबाचं आणि माझं वैयक्तिक असं कुठलं हे चाललं नसतं किंवा आमच्या कुटुंबाला पैशाची चणचण ही सतत राहिली असते. मोगऱ्याच्या रूपाने का असेना पण तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने मोगरा फुलला असं म्हणायला काहीच हरकत नाही. मला सांगा, या बायफ मित्र संस्थेकडनं कशा प्रकारे मार्गदर्शन तुम्हाला केलं गेलं? आम्हाला तर सुरुवातीला मोगऱ्या ह्या झाडाविषयी काहीच कल्पना नव्हती. परंतु बायफ संस्था जेव्हा आमच्याकडे जनउत्कर्षाचा कार्यक्रम घेऊन आले
तेव्हा आमच्या प्रत्येक महिन्याला मीटिंग होत होती. बरं. त्या मीटिंगमध्ये आम्हाला मोगऱ्याची पूर्ण संकल्पना समजावून सांगितली. त्याचं पीक किती महिन्याने येणार आहे, त्याच्यापासून पुढे किती वर्ष उत्पन्न मिळणार आहे, ह्या सर्व गोष्टी आमच्या प्रत्येक मीटिंगला होत होत्या. आणि ती बायफ संस्था आम्हाला वेळच्या वेळी सगळ्या काही गोष्टींचे मार्गदर्शन करत होते. अशा वेळेस आम्ही त्यांच्यावर पूर्ण भरोसा ठेवला आणि आम्हीसुद्धा झपाट्याने कामाला लागलो की आम्ही पुढचा भविष्यकाळ आमचा उज्ज्वल होईल ह्या हेतूने आम्ही मोगऱ्याकडे वळलो. आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला जसे लागवडीची पद्धत असेल, अंतर्मशागतीची जी काय कामं असतील ती जेव्हा जेव्हा करायची आहे ते आम्हाला सांगितलं, तसे आम्ही वेळोवेळी केली ती. आणि त्याचा फायदा खरोखर आम्हाला झाला की त्याचं 6 महिन्यामध्ये जे उत्पन्न येणार असं अगोदर आम्हाला सांगितलं होतं, पण ते आम्ही वस्तुस्थिती प्रत्यक्षात आम्हाला त्याचं उत्पन्न मिळालं. आणि बायफ संस्थेकडून आम्हाला एवढे टेक्निकली काही गोष्टी म्हणजे जे पुस्तकी ज्ञान आम्ही आज जर घेतलं असतं तर आम्हाला एवढं मिळालं नसतं, ते आम्हाला बायफ संस्थेकडून मिळालं. आणि आम्ही खरोखर त्याच स्वीकारलं तर त्याच्यामध्ये आम्ही तरलो असं म्हणायला. खूप छान, खूप छान. माझा एक पुढचा प्रश्न त्याच्यावरतीच आधारित आहे. कुठलाही म्हणजे आपण हा जो शेतकी व्यवसाय म्हणतो त्याच्यामध्ये आपण तोडणीला महत्व फार असतं. म्हणजे जर पीक येतं त्याला तोडणी जी आपण करतो, ह्या मोगऱ्याची जी शेती आहे याची तोडणी तुम्ही कशी करता आणि त्याच्या पुढची प्रक्रिया काय, म्हणजे बाजारापर्यंत घेऊन जाण्याचा जो प्रवास आहे तो कशा प्रकारे साधला जातो? सर सांगायचं झालं तर मोगरा हे पीक जर आपल्याला जरी सोपं वाटलं, सोपं ते पीक आहेच, परंतु त्याच्यामध्ये खूप रिस्की काम आहे. खूप काही जबाबदारी घेऊन करायला लागतं. कारण त्याची तोडणी जी असते ही पहाटे करावी लागते, 4-5 पासून सुरू करावी लागते आणि 7:30 पर्यंत त्याची तोडणी पूर्ण करून आणि तो माल एकत्र गोळा करायला पाहिजे, तेव्हाच तो मार्केटला वेळेवर पोहोचेल. अशा पद्धतीचं आम्ही एक शेड्यूल तयार केलं की आमचे आज तालुक्या लेवलला 325 शेतकरी आहेत. आम्ही 325 शेतकरी कसे एकत्र वेळेवर येतील त्याच्यासाठी आम्ही 6 कलेक्शन सेंटर तयार केले. आणि पाड्यातून शेतकरी असेल तो बसस्टॉपपर्यंत येईल याची आम्ही पूर्ण व्यवस्था केली. आम्ही प्रत्येक कलेक्शन सेंटरला एक टायमिंग फिक्स केलं, त्या टायमिंगला तो माणूस तिथे आला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही माल 7:30ला पहिल्या स्टॉपपासून सुरू करतो, तर शेवटी तो 8:30 पर्यंत माल एकत्र होतो आणि तिथून ती गाडी एसटीला जाणारा माणूस हा पुढे निघून जात असतो. तेव्हा कुणाची वाट बघायची नसते, टायमिंग झाला की तिथून माल न थांबवता त्याला एसटीतून पुढे पाठवायचं. अशा पद्धतीने आम्ही तो माल पुढे पाठवतो. परंतु पुढे जाऊन आम्हाला त्याची खूप अडचणी यायला लागली, माल खूप वाढायचा. अशा वेळेस आम्ही सुरुवातीपासून मीटिंग होत होत्या तेव्हा आम्हाला सरांनी कल्पना दिलेल्या की आता कमी शेतकरी आहेत, ते पुढे वाढतायत शेतकरी, मग पुढे तुम्ही काय करणार. तेव्हा आम्ही एक भविष्याचा असा विचार केला. मग आम्ही एक कमिटी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये वृंदावन पुष्प उत्पादक नावाचा संघ स्थापन केला आणि त्याचं महाराष्ट्र बँकेमध्ये खातं ओपन केलं. आणि आम्ही जे महिन्याचं पेमेंट आणणार आहेत ते महाराष्ट्र बँकेमध्ये भरणार आणि 10 तारखेला प्रत्येक महिन्याचा 10 तारखेला मीटिंग होत असते. तिथे त्याचा जेवढा माल असेल त्याच्याप्रमाणे त्याला पैसे दिले जातात. आणि अशा पद्धतीने आमचं काम सुरू असताना आम्ही इतर शासनाच्या कुठल्या भांडवलावरती अवलंबून न राहता आम्ही 14 सप्टेंबर 2007 पासून मुंबई मार्केट जे सुरू केलं तिथून आजपर्यंत कंटिन्यू सुरू आहे. परंतु त्याच्यामध्ये आम्ही एक शेतकऱ्यांनी असं मनावर घेतलं की आपल्याला भविष्यात भांडवलाची गरज पडेल तर काय करायचं. मग आम्ही एक किलो मागे 10 रुपये प्रति किलो असा एक फंड जमा केला शेतकऱ्यांनी. आणि अशा पद्धतीने आमच्याकडे 10 ते 12 लाख रुपये जमा झाले. म्हणजे आम्हाला मार्केटमध्ये जाताना किंवा वाहतुकी दरम्यान जे अडचण येते भांडवलाची ती कुणाकडून मागायची, तर ही अडचण राहू नये म्हणून ते पैसे आम्हाला काम येतात. तुम्ही आता चर्चा करत असताना सहज मला असं जाणवलं की हे आता जे सांगत होते त्याच्यामध्ये खूप मोठं नेटवर्क आहे, एक चेन अशी आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे मुंबईतले जे डबेवाले आहेत त्यांचं तसं नेटवर्क असतं, त्या वेळच्या वेळेला ते सगळे डबे पोहोचत असतात. मॅनेजमेंट त्याला म्हणतो आपण, मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे. ही मॅनेजमेंट मला याच्यामध्ये कुठेतरी दिसून येते. माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी आहे की आंतर मशागत जी आहे याच्यातली याची नेमकी कामं कोणती? मोगरा पिकामध्ये जे आंतर मशागती आहे ते जास्त क्लिष्ट नाहीत. जसे पॉलीहाऊस वगैरे ग्लास म्हणजे क्लिष्ट प्रकारचे त्यासाठी कुशल कामगार लागतो, तसं यामध्ये नाहीये. साध्या पद्धतीने निंदणी करणे, झाडाला आळं करणे, झाडाला भर करणं, पाणी देणं, खत देणं
अशा प्रकारची सोप्या पद्धतीचं आणि फुलाची तोडणी करणे अशा प्रकारची सोपी आंतरमशागतीची याच्यामध्ये कामं आहेत. आणि महत्त्वाचं याच्यामध्ये जे आहे की कापणी करावं लागते वर्षातून जी एकदा जे आहे ते याच्यामध्ये हार्ड कटिंग म्हणतो आम्ही, जादाची कटिंग करावं लागते. हे एक त्यातलं महत्त्वाचं पीक आहे की ज्याच्यावरती बहार अवलंबून असतो. आणि दुसरं की दर 3 महिन्यानंतर आपल्याला हा बहार सतत चालू राहावा, कारण याला आपण बहुवार्षिक पीक म्हटलेलं आहे. वर्षभर आपल्याला जर चालला पाहिजे, यापासून जर उत्पादन घ्यायचं असेल तर याच्या बहारासाठी आपल्याला 3 महिन्यातून एकदा हलकी छाटणी करायची. एकदा हलकी छाटणी केली का तो जो मोगरा आहे तो सतत चालू राहतो, मोगऱ्याला गॅप पडत म्हणजे बंद होत नाही. तर अशा प्रकारचे याच्यामध्ये अंतर. साधारण किती विक्री झाली आतापर्यंत फुलांची अंदाजे? याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर यांनी आता सांगितलंच की यांची जी फुलं आहेत त्यासाठी वृंदावन पुष्प उत्पादक संघाची स्थापना केलेली आहे. तर 2007 पासून आपण वृंदावन पुष्प उत्पादक संघाची स्थापना केली. 5 तालुक्यांमध्ये आज संघ स्थापन झालेला आहे. विक्रमगड तालुका आहे, पालघर तालुका आहे, डहाणू आहे, तलासरी यामध्ये आहे, नव्याने आता वाडा तालुका पण आलेला आहेत. एकूण जर आपण पाहिलं तर 5,57,00,000 रुपयाची फुलं या शेतकऱ्यांनी दादरच्या फुल मार्केटला विकलेली आहेत. म्हणजे महत्वाचं याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा मुंबईचा पैसा या शेतकऱ्यांनी आपल्या गावामध्ये आणला. 5,57,00,000 रुपये. एक प्रश्न माझा असा आहे की या व्यतिरिक्त, म्हणजे आपण आता अर्थातच मोगऱ्याविषयी चर्चा करतो, पण या व्यतिरिक्त आणखीन कोणती पिकं घेतली जातात? आता मोगरा पीक अतिशय चांगल्या प्रकारे या शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे. तर मोगऱ्याबरोबर अजून नवीन काय करता येईल यासाठी सुद्धा संस्था काम करत असते. तर चाफा हे नवीन पिकावरती आता आम्ही लागवड सुरू केलेली आहे. मोगराचे जे बांध आहेत त्यामुळे त्या बांधाच्या कडेला आता चाफ्याची लागवड शेतकरी करायला लागलेले आहेत. कारण आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर मोगऱ्याची जे बाजारपेठेचं जे एकत्रीकरण जे झालेलं आहे ते म्हणजे बाजारपेठ या शेतकऱ्यांनी आता आपल्या ताब्यात घेतलेली आहे. ते या मोगऱ्याबरोबर दुसरी फुलपिकं काय पाठवते म्हणून चाफ्याची आता लागवड केलेली आहे. चाफ्याची फुलं सुद्धा या शेतकऱ्यांनी या मोगऱ्याच्या पिकाबरोबर आता बाजारात यायला लागलेले आहेत. शासन स्तरावरती काही दखल घेतली गेली आहे का प्रयोगाची? शासन स्तरावरती सुद्धा याची चांगली दखल घेतलेली आहे. सुरुवात करताना मी अगोदर म्हटलं की शासनाच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू झाला जनोत्कर्ष कार्यक्रमातून. त्यानंतर आता जर आपण पाहिलं जानेवारी 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण विकास पंचायत राज विभाग जो आहे त्यांच्या अंतर्गत MSRL महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जे आहे की याच्या अंतर्गत हा जो फुलशेतीचं जे मॉडेल आहे त्याला बेस्ट ज्युरी अवॉर्ड 1,00,000 रुपये देऊन गौरवण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला. मी बाबूरावजींना विचारतो, काय संदेश द्याल इतर शेतकऱ्यांना? सर, माझा वैयक्तिक जसा विकास झाला, मी मोगरा लावला नसता तर मीही अजून मागे राहिलो असतो. मी आज मोगऱ्यापासून आलेल्या पैशातून घर बनवलं, मुलांचं शिक्षण झालं आणि मला आता जर समजा 50 किंवा 1 लाखाची गरज पडली तरी पण मला एवढी त्याच्यापासून भीती वाटत नाही. आता ते पैसे मोगऱ्यामुळे माझ्याकडे आलेत. तर मी एवढंच सांगू इच्छितो की अजून असे काही शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात जमीन आहे, मनुष्यबळ आहे आणि पाणीसुद्धा उपलब्ध आहे. मोगऱ्याला कमीत कमी 8 महिने जरी सांभाळले तरी भरपूर पैसे देणारे एक ते पीक आहे. आर्थिक स्वावलंबनासाठी हा उत्तम मार्ग आहे. आपणही जरूर हा प्रयोग करून पहा. हा आजचा कार्यक्रम, ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला जरूर लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 आणि आमचा ईमेल ID आहे कृषीदर्शन@ddkmumbai@gmail.com, कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.